Hello, good morning, student. Venutai Chauhan College, Karad. The subject name is Information Technology for 12th Arts and Commerce. We are studying the chapter number first, Advanced Web Designing. In that chapter, we are going to study now the topic name is Image Map in HTML5. ओके, आत्तापर्यंत आपण डेफिनेशन लिस्ट, अनऑर्डर लिस्ट, ऑर्डर लिस्ट, परत आपण जे काही वेब पेज असेल त्याला आपण CSS प्रॉपर्टी इन्सर्ट करून जे काही छान प्रकारे आपण आपलं वेब पेज डिझाईन केलं होतं. ठीक आहे, हे ऑल कन्सेप्ट आपण बघितल्या. ओके, देन आपल्याला इथं HTML5मध्ये काय करायचं, इमेज कसं आपण इन्सर्ट करू शकतो. ठीक आहे, देन इमेज मॅप म्हणजे काय हे आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत. ओके, नाव लेट स्टार्ट द An image with multiple hyperlink is called as a image map. ओके, ज्यावेळेस एखादी काही इमेज असेल त्याला आपण मल्टिपल हायपरलिंक जेव्हा आपण प्रोव्हाइड करत असणार त्याला आपण काय म्हणत असतो, इमेज मॅप असं म्हणत असतो. ठीक आहे, नाव इमेज मॅप इज यूज टू कनेक्ट links to different regions on the web page. An image map is created by marking certain regions on the image clickable. These clickable regions are called as a hotspot. Okay, आता image map means what? This is a multiple hyperlink. Whenever we use the multiple hyperlinks in a single images, that called as a image map. Okay, देन आपलं जे काही वेब पेज असतं, ठीक आहे, आपल्या वेब पेजला आपण जेव्हा एखादी इमेज ॲड करतो त्यावेळेस तिथं क्लिकेबल रिजन्स मीन्स वॉट दिस कॉल्ड ॲज हॉटस्पॉट अँड द क्लिकेबल रिजन्स मीन्स सपोज ही तुमची काय झाली, एक इमेज झाली. ठीक आहे, इमेजला आता तुम्ही ज्या वेळेस गुगलला एखादी इमेज सर्च करतात, ठीक आहे, किंवा कॉलेज वेबसाईट वगैरे जे काही तुम्ही सर्च करतात एखादी इमेज, तुम्ही ज्या जस्ट तुमच्या पॉईंटर सपोज तुम्ही तुमचा जो काही कर्सर असेल, ठीक आहे, त्या इमेजवर तुम्ही ज्या वेळेस क्लिक न करता जस्ट तुम्ही त्या इमेजला तुम्ही तुमचा कर्सर जरी नेऊन ठेवला तर तुम्हाला जस्ट एक हायपरलिंक क्रिएट झालेली असं तुम्हाला शो होणार तिथं. तर ते कसं ओळखायचं, तिथे एक जस्ट स्मॉल हँड सिम्बॉल तिथं आपल्याला दिसणार, ज्यावर आपण क्लिक केल्यावर ॲटोमॅटिकली जे काय नेक्स्ट पेज असणार ते आपलं ओपन होत असणार. ठीक आहे, याचा अर्थ काय झालं, दिस इज अ हॉटस्पॉट अँड दिस इज अ क्लिकेबल रिजन्स असं समजायचं. ओके, ज्यावेळेस आपण एक जी काही इमेज असेल, जी एक सिम्पल इमेज असेल त्यावर तुम्ही किती कर्सर फिरवला, ठीक आहे, बट ती इमेजला काही इफेक्ट होणार नाही, ती ॲज इट इज राहणार. बट ज्यावेळेस आपण एखादी इमेज असणार ह्या पद्धतीची, ओके, त्यावेळेस तुम्ही त्या इमेजला कुठंही क्लिक करणार ते काय होणार, आपल्याला जस्ट एक मेसेज दिसेल की दिस इज अ हायपरलिंक. ते आपण ओळखायचं असतं, एक सिम्बॉल आपल्याला तिथं दिसत असतात. यावर क्लिक केल्यावर काय होणार, आपलं जे काही नेक्स्ट पेज असेल किंवा नेक्स्ट इन्फॉर्मेशन असेल ते आपलं ओपन होणार. दिस इज कॉल्ड ॲज अ इमेज मॅप. ओके, नाव नेक्स्ट वन इज अ image maps are of two types. First one is a client side and second one is a server side. We will combine only two client side image map. The tags used to define client side image map are image tag, this is a img, this is a image tag. Then second one is a map tag. Okay, this is the second tag of the image map, and third tag is a area tag. Okay, these three tag we are used in the image map for a client side. Okay, client side means what? मी तुम्हाला जी फर्स्ट नोट दिली होती, ठीक आहे, त्यात व्हॉट इज क्लायंट व्हॉट इज सर्व्हर ह्याबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ठीक आहे, क्लायंट साईड म्हणजे कोण, आपण स्वतः, आपण काय झालो, एक युजर झालो, एक क्लायंट झालो. ठीक आहे, आपण स्वतः तिथं परफॉर्म करतोय. ओके, जे ॲक्शन्स आपण परफॉर्म करणार आहोत, दिस इज मीन्स व्हॉट, दिस इज अ क्लायंट साईड. ओके, नाव लेट्स सी द फर्स्ट tag is a image map. Okay, it is used to insert an image on a web page. To create a client side image map, use map attribute of image is used to with value is preceded with the hash symbol. ज्यावेळेस आपण आपली जी काही आपल्याला आपल्या वेब पेजला जर इमेज आपल्याला इन्सर्ट करायची असेल त्यावेळेस आपण इमेज टॅग आपण यूज करत असणार. ओके, दिस टॅग यूज्ड फॉर इन्सर्ट द इमेज इन ऑर
वेब पेज. ओके. देन इमेज मॅप आपल्याला ज्यावेळेस क्रिएट करायचं असतं तेव्हा आपण काय करत असतो, क्लायंट साईडला ज्यावेळेस इमेज क्रिएट करायचं असेल त्यावेळेस आपण काय करणार, यूज मॅप ॲट्रिब्यूट आपण इमेज टॅगसाठी यूज करणार. ओके, सर्वांनी लक्षात घ्या. इमेज टॅगसाठी आपण काय करणार, यूज मॅप ॲट्रिब्यूट आपण यूज करणार. ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ हॅश सिम्बॉल. ठीक आहे, ज्यावेळेस आपण यूज मॅप ॲट्रिब्यूट यूज करणार, ठीक आहे, त्यावेळेस तो आपल्याला हॅश सिम्बॉलनेच आपल्याला तिथं क्रिएट करता येणार. ठीक आहे. नाव यूज मॅप ॲट्रिब्यूट ॲक्ट ॲज अ पॉइंटर विच इंडिकेट दॅट द इमेज इज क्लायंट साईड इमेज मॅप. ओके, ज्यावेळेस मी तुम्हाला फर्स्ट टाईमच सांगितलं, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जी काही इमेज असेल त्यावर एखादा पॉइंटर किंवा कर्सर नेणार तर ते आपल्याला इंडिकेट करेल की दिस इज अ हायपरलिंक. ओके, अँड ऑल्सो दे इंडिकेट दॅट द इमेज इज क्लायंट साईड इमेज मॅप. ओके, ते आपल्याला शो करेल की जी काही इमेज आपण तिथं टाकलेली आहे ती क्लायंट साईड इमेज आहे, म्हणजे ती फक्त युजरपुरता मर्यादित आहे. ओके, नाउ लेट्स सी द सेकंड टॅग इज अ मॅप. It has only one attribute, name. It specifies that name of the image used for client-side image map. The value of the name attribute is the value specified in useMap attribute of image. ज्यावेळेस आपल्याला आपलं जे काही इमेज असेल त्यावेळेस आपल्याला काही एखादं नेम किंवा काही प्रोव्हाइड करायचे असतील इमेजचं नेम वगैरे, त्यावेळेस आपण काय यूज करणार, मॅप किंवा नेम ॲट्रिब्यूट आपण यूज करत असणार. ते पण आपल्याला फक्त क्लायंट साईड इमेज मॅपसाठीच असतं. ओके, प्लस आपण जी काय व्हॅल्यू किंवा जी काही नेम ॲट्रिब्यूटमध्ये आपण जी काय व्हॅल्यू प्रोव्हाइड करणार आहोत ती आपली यूज मॅप ॲट्रिब्यूटमध्ये, ठीक आहे, इमेज मॅपमध्ये आपल्याला तिथं इंडिकेट केलेलं असतं. एक्झाम्पलमध्ये तुम्हाला कळेलच आपण मॅप कशा पद्धतीने यूज करतो ते. देन थर्ड वन इज अ एरिया टॅग. ओके, इट डिफाइन द स्पेसिफिक क्लिकेबल regions. A given map element can contain multiple area element within it. Area is a singular tag and map is a pair tag. ओके, आत्ता मी तुम्हाला सांगितलं ज्यावेळेस आपण जे काही तुमची फर्स्ट इमेज असेल, ठीक आहे, ज्यावेळेस तुमची फर्स्ट इमेज असेल तुम्ही कुठेही क्लिक केलं तर तो काय झालं, एक एरिया डिफाईंड होतो. ज्यावेळेस आपल्याला ते जो एरिया डिफाईंड होत असतो, ठीक आहे, ज्यावेळेस आपण एखादं क्लिक केलं, ही जी इमेज आहे त्यावर एक क्लिक केलं, ते काय झालं, एक एरिया डिफाईंड झाला. क्लिक केल्याने काय होणार, आपल्या नेक्स्ट पेजला येणार. सपोज इथं पण तुम्ही एरिया डिफाईंड केले असतील, ठीक आहे, एरिया डिफाईंड करणं मीन्स वॉट, कुठेही तुम्ही क्लिक कराल तर तिथे ते नेक्स्ट पेजला जम्पिंग होणार. ठीक आहे, एरियासाठी आपल्याला ॲट्रिब्यूट आहेत ते आपण बघूया. मग एरियामध्ये आपण इमेज कशा पद्धतीने असेल ती स्क्वेअर, परत सर्कलमध्ये असणार. ठीक आहे, हे आपण असे एरिया आपण डिफाईन करत असतो. मग एरिया कसे डिफाईन करायचे त्याचे आपण ॲट्रिब्यूट आता बघूया. ठीक आहे, जस्ट एक लक्षात ठेवा, एरिया टॅग आपण कधी यूज करतो, ज्यावेळेस आपल्याला क्लिकेबल रिजन्स, ठीक आहे, डिफाईन करायचे असतील, एखाद्या इमेजला आपल्याला क्लिकेबल रिजन्स डिफाईन करायचे असतील त्यावेळेस आपण एरिया टॅग यूज करत असतो. आणि मॅप इलेमेंट काय करत असतो, मॅप विथ द हेल्प ऑफ मॅप इलेमेंट आपण काय करणार, मल्टिपल एरिया डिफाईन करणार. ठीक आहे, आणि एरिया टॅग काय असतो, हा सिंगल असतो, त्याला क्लोज करायची गरज नसते. आणि मॅप टॅग काय असतो, हा पेअर असतो, जो आपण त्याला ओपन अँड क्लोज करत असतो. ओके, now let's see the attribute of area tag. Okay, there are 4 attribute of area tag. First one is a href. This is a h reference hyper reference attribute. Then second one is a shape attribute. Then third one is a coords, and last one is a alter. Okay, alt means what, this is a alter. Now let's see the one by one attribute description of the attribute. First is a href. It is define the URL to which the clickable region within the image map navigates. ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं ज्यावेळेस आपण लिंक प्रोव्हाइड करत असतो तेव्हा हायपर लिंक आपण क्रिएट करत असतो. आणि ऑब्वियसली हायपर लिंक आपल्याला क्रिएट करण्यासाठी आपण काय करणार, ए टॅग यूज करतो. दिस इज अ अँकर टॅग. ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ href. ओके, त्यात आपण काय करत असतो, ज्यावेळेस आपल्याला लिंक क्रिएट करायची असेल, लिंक डिफाईन करायची असेल त्यावेळेस आपण काय करत असतो, त्या लिंकचा URL आपण डिफाईन करत असतो. ठीक आहे, आता URL कसा इन्सर्ट करतो आणि का करतो हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीतच आहे. ओके, नाउ नेक्स्ट वन इज अ शेप.
Shape attribute is it can be व्हॅल्यू ॲज अ रेक्टँगल, सर्कल और पॉलिगॉन. ओके, जे काही शेप असतील आपल्याला आपल्या इमेजमध्ये आपण तसे शेप पण डिफाईन करू शकतो. रेक्ट, सर्कल आहे और पॉलिगॉन ह्या पद्धतीने आपण त्याची जी काही व्हॅल्यू असेल ती आपण एक शेपला आपण प्रोव्हाइड करू शकतो. ठीक आहे. देन कोऑर्डिनेट्स. इट इज स्पेसिफाय दॅट द कोऑर्डिनेट्स ऑफ द क्लिकेबल रिजन्स ऑन द इमेज मॅप. Rect specify rectangular area with 4 coordinates. ओके, आता बघा कोऑर्डिनेट्स आपल्याला जर डिफाईन करायचं असेल आपल्या इमेज मॅपला, ठीक आहे, यू कॅन सी हिअर. ज्यावेळेस आपल्याला आपल्या इमेज मॅपला कोऑर्डिनेट्स आपल्याला डिफाईन करायचे असतील किंवा आपल्या वेबपेजला क्लिकेबल रिजन्स आपल्याला स्पेसिफाय करायचे असतील, डिफाईन करायचे असेल, त्यावेळेस आपण हा ॲट्रिब्यूट यूज करत असतो. ठीक आहे. आणि रेक्टँगल काय स्पेसिफाय करतो आपल्याला, रेक्टँगल एरिया आपल्याला 4 व्हॅल्यू आपल्याला स्पेसिफाय करत असतो. ठीक आहे. 4 आपण कोऑर्डिनेट्स आपण काढू शकतो. देन सर्कलमध्ये काय आहे, इट इज डिफाईन द सर्क्युलर रिजन. इट रिक्वायर्स 3 कोऑर्डिनेट्स. ओके, कोऑर्डिनेट्स सर्कल कोऑर्डिनेटसाठी आपण काय करणार, त्यासाठी पण क्लिकेबल रिजन आपल्याला डिफाईन करायचं असेल. ठीक आहे, डिपेंड ऑन तुम्ही कुठला शेप यूज करतात, त्यासाठी आपल्याला 3 कोऑर्डिनेट्स आपल्याला 3 कोऑर्डिनेट्सची व्हॅल्यू आपल्याला पुट करावं लागेल. देन पॉली इज अ पॉलिगॉन रिजन विथ कोऑर्डिनेट स्पेसिफाय इच पॉईंट ऑन द पॉलिगॉन. ज्यावेळेस पॉलिगॉन आपण रिजन डिफाईन करत असणार त्यावेळेस आपल्याला तिथं कोऑर्डिनेट आपल्याला प्रत्येक पॉईंटला प्रोव्हाइड करावं लागेल आणि ते आपल्याला 4 कोऑर्डिनेट्स आपल्याला रिक्वायर असतात. बघा, इट रिक्वायर्स 4 कोऑर्डिनेट्स. आपल्याला त्यासाठी 4 कोऑर्डिनेट्स आपल्याला म्हणजे 4 व्हॅल्यू आपल्याला ह्या पॉलिगॉनसाठी पण इन्सर्ट करावे लागतील. देन डिफॉल्ट रिजन, इट इज कवर्स द एंटायर इमेज. नो कोऑर्डिनेट्स आर रिक्वायर. डिफॉल्ट रिजन मीन्स वॉट, जी काही तुम्ही इमेज इन्सर्ट केलेली असेल, ठीक आहे, त्यात आपल्याला जस्ट डिफॉल्ट, ठीक आहे, जस्ट नॉर्मली जस्ट ॲटोमॅटिकली ही जी काही इमेज असेल ती आपल्याला जस्ट शो होत असणार. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला एक स्पेसिफिक किंवा कोऑर्डिनेट्सची गरज नसते. त्याला आपण काय म्हणत असतो, डिफाईन्ड रिजन आपण असं म्हणत असतो. ठीक आहे. नाव नेक्स्ट वन इज अ अल्टर. ALT मीन्स वॉट, दिस इज अ अल्टर. ओके, इट इज स्पेसिफाय extra information about clickable area. It is the alternative text to the clickable region. ओके, ज्यावेळेस आपण आपली इमेजला आपण क्लिक केलं, ठीक आहे, जर तुम्हाला वाटलं की मला ह्या इमेजबद्दल काहीतरी इन्फॉर्मेशन द्यायची छोटीशी, ठीक आहे, सपोज तुम्ही एक URL प्रोव्हाइड केला त्या इमेजचा, ठीक आहे, बट आपल्याला जो काय सोर्स कोड असेल, सोर्स कोड म्हणजे काय, जे काय आपलं कोड असेल, जो काय प्रोग्राम असेल, तो तर आपल्याला वेबपेजला दिसत नाही ना. आपला जो काय प्रोग्राम असेल त्याचं आउटपुट आपल्याला वेबपेजला दिसत असतं. ठीक आहे. आता जर तुम्ही प्रोग्राम रन केला ब्राउझरवर आणि सपोज तुमची जी काही तुम्ही इमेज टाकलेली असेल ती ब्राउझरवर दिसत नसणार. ठीक आहे, लक्षपूर्वक ऐका. जी काही तुम्ही इमेज तुमच्या प्रोग्राममध्ये टाकलेली असेल ती वेबपेजला नाही ज्यावेळेस दिसत नसणार ती, त्यावेळेस आपल्याला हे जे काही अल्टर टॅग असेल ते दिसणार. ठीक आहे, म्हणजे जर तुमच्या कोडिंगमध्ये काय कुठं सिंटॅक्स प्रॉब्लेम आला असेल, त्यामुळे तुमचं जे काही हे वेबपेज असेल तिथे एक इमेज जी असेल ती प्रोव्हाइड झालेली नसेल, ठीक आहे, त्यावेळेस आपण अल्टर टॅगमध्ये, ठीक आहे, हे जे काही अल्टर टॅग दिसते, अल्टर ॲट्रिब्यूटमध्ये जे काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली असेल ती तुमच्या वेबपेजला इथं ती इन्फॉर्मेशन दिसेल. ठीक आहे. मग अल्टर टॅग आपल्याला म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येईल की आपलं कुठेतरी काहीतरी चुकलं आहे प्रोग्रामिंगमध्ये. ठीक आहे, म्हणून आपली जी काही इमेज आहे ती वेबपेजला आपली शो होत नाही आहे. एक्झाम्पलमध्ये कळेल तुम्हाला. इथे आपल्याला जस्ट एक एक्झाम्पल दिलेलं आहे इमेज मॅपचं विथ द हेल्प ऑफ मॅप एरिया अँड मॅप टॅग अँड मॅप एरिया. यू कॅन सी हिअर बोथ. हा प्रोग्राम आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे, प्रत्येकाने बघा हा प्रोग्राम. ठीक आहे, इथं जर क्लिअर दिसत नसेल तर प्रत्येकाने नोटबुकमध्ये पण रेफर करा, नोटबुकमध्ये पण लिहून काढा आणि प्लस तुमच्या टेक्स्टबुक पण रेफर करा. ओके, इथं आपण हेड सेक्शन दिलं आहे. ओके, हेड सेक्शन आपल्याला जस्ट टायटल प्रोव्हाइड करायचं होतं म्हणून आपण देत असतो. देन टायटल टॅग यूज करून ॲज अ इमेज मॅपचं काय केलं आपण, एक टायटल प्रोव्हाइड केलं आहे. ओके, आफ्टर दॅट काय केलं आपण, बॉडी सेक्शन ओपन केलं. बॉडी सेक्शन नंतर आपण काय केलं, इथं जस्ट
एक हेडिंग घेतली आहे, H1 नावाची काही घेतली आहे, हेडिंग घेतली आहे. ठीक आहे. ॲन एक्झाम्पल ऑफ इमेज मॅप नावाचं एक आपण हेडिंग घेतली आहे. देन इमेज टॅग आपण इथे यूज केला. ओके. इमेज टॅग आपण काय यूज करत असतो, ज्यावेळेस आपल्याला आपल्या वेबपेजला एखादी इमेज इन्सर्ट करायची असेल त्यावेळेस आपण इमेज टॅग यूज करत असतो. आताच आपण बघितलं. ओके. देन सोर्स ॲट्रिब्यूट आपण इथे यूज केला. ठीक आहे. सोर्स ॲट्रिब्यूट का यूज केला, कारण की आपली जी काही इमेजचं जे काही नेम असेल, जे काही URL असेल ते आपल्याला प्रोव्हाइड करण्यासाठी, कनेक्टेड करण्यासाठी आपण सोर्स ॲट्रिब्यूट यूज करत असतो. मग सोर्समध्ये आपण काय केलं, जो काही URL होता इमेजचा, ठीक आहे, tulip.jpg जी काही इमेज नेम होतं ते आपण इथं प्रोव्हाइड केलं आहे. ओके. आफ्टर दॅट यूज मॅप. आता यूज मॅप ॲट्रिब्यूट काय आहे ते आपण फर्स्ट टाईमच बघितलं. आता लेक्चर सुरू होताना यूज मॅप आपण नेहमी काय करतो, हॅश सिम्बॉलने, यूज मॅप आपण काय करतो, हॅश सिम्बॉलने आपण यूज करत असतो. ठीक आहे. हॅश सिम्बॉलने आपण यूज करत असतो. देन आपल्याला इमेजबद्दल जी काही इन्फॉर्मेशन द्यायची असेल ते आपण इथे देऊ शकतो. ठीक आहे. इमेज मॅप नावाने आपण काय केलेलं, एक व्हॅल्यू तिथं आपण विथ द हेल्प ऑफ हॅश कॅरेक्टर आपण प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे. नाव अल्टर ॲट्रिब्यूट. दिस इज अ अल्टरनेटिव्ह टेक्स्ट. आपण आताच बघितलं, दिस इज अ अल्टरनेटिव्ह टेक्स्ट. दिस इज अ ॲट्रिब्यूट ऑफ अ एरिया टॅग. ओके. हा एरिया टॅगचा काय आहे, ॲट्रिब्यूट आहे. ठीक आहे. आपण अल्टर का, ज्यावेळेस आपली इमेज ओपन होत नसणार किंवा इमेजबद्दल आपल्याला थोडीशी काही इन्फॉर्मेशन द्यायची असेल त्यावेळेस आपण अल्टरनेटिव्ह टेक्स्टचा यूज करत असणार. ठीक आहे. मग आपण इथं काय केलं, अल्टरमध्ये एक कंटेंट दिलं, इमेज ऑफ तुलिप. म्हणजे ही जी काही आपण इमेज आपण इथं दिलेली आहे ती कसली इमेज आहे ते आपण या इथं अल्टरनेटिव्ह टॅगमध्ये दिलेली आहे. ती इमेज कसली आहे, ती तुलिपची इमेज आहे. ठीक आहे. असं आपण एक सेंटेन्स तिचं अल्टरनेटिव्ह टॅगमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके. नाव नेक्स्ट इज अ मॅप टॅग. मॅप टॅग आपण जेव्हा यूज करतो तेव्हा आपल्याला नेम ॲट्रिब्यूट पण आपण त्यात यूज करत असतो. ठीक आहे. आता इमेज मॅप नावाचं काय केलं, आपण एक नेम तिथं प्रोव्हाइड केलं मॅपमध्ये. देन एरिया टॅग परत आपण यूज केला. व्हॉट इज एरिया आपण बघितलं. त्याचं एरियामध्ये जो काही फर्स्ट आपलं ॲट्रिब्यूट होता HRF नावाचा तो आपण घेतला. ठीक आहे. देन www.google.com ती इमेज कुठून आपली येणार आहे किंवा कुठली इमेज आहे त्याचा एरिया आपण इथं काय केलेला आहे, डिफाईन केलेला आहे. आफ्टर दॅट शेप त्याला रेक्टँगल तुम्ही प्रोव्हाइड करा. डिपेंड ऑन रेक्टँगल, सर्कल डिपेंड ऑन यू. ओके. देन कोऑर्डिनेट्स नावाचं आपल्याला एक ॲट्रिब्यूट होतं एरिया टॅगमध्ये. आत्ताच आपण जस्ट बघितलं. ठीक आहे. कोऑर्डिनेटसाठी आपण 4 टाईपचं व्हॅल्यू आपण इन्सर्ट करत असतो. इथं बघा, फर्स्ट 00935 हे कोऑर्डिनेट्स तुम्हाला डिफाईन करता येत असतीलच असं मी कन्सिडर करते. ठीक आहे. जास्त काही सिरियस घ्यायचं नाही कोऑर्डिनेट्स हे करताना. नाही जमलं तर व्हिडिओ वगैरे बघा यूट्यूबला. ठीक आहे. कोऑर्डिनेट्स कसं फाईंड करतात त्याबद्दल. देन अल्टर टॅग आपण काय यूज करतो, अल्टर ॲट्रिब्यूट आपल्याला जस्ट एक कंटेंट प्रोव्हाइड करण्यासाठी इथं गुगल साईट नावाचं आपण इथं कंटेंट प्रोव्हाइड केलेलं आहे. आफ्टर दॅट परत आपण काय केलं, एरिया नावाचा परत आपण टॅग डिफाईन केला. त्यात पण परत काय केलं, एक आपली जी काही HTML फाईल होती. ठीक आहे. ग्रेट वॉल चायना नावाची HTML फाईल होती. म्हणजे तिथं ऑलरेडी एक प्रोग्राम केलेला आहे. त्या फाईल नेमची लिंक आपण इथं सेकंड एरिया टॅगमध्ये दिलेली आहे. ओके. देन परत शेप आपण काही ॲट्रिब्यूट यूज केला. ॲज अ शेप आपण इथं सर्कल घेतला. शेपसाठी आपण किती कोऑर्डिनेट यूज करतो, शेपसाठी आपण 3 कोऑर्डिनेट्स यूज करतो. ते इथे यूज केलेले आहेत 118,140,40. ठीक आहे. देन परत आपण अल्टर टॅग यूज केला. अल्टर टॅगला आपण काय केलं, ही जी काही इमेज होती आपली फाईलमध्ये ती इमेज कसली आहे, दिस इज अ ग्रेट वॉल ऑफ चायना नावाची इमेज आहे. म्हणून त्याला आपण जस्ट एक अल्टरनेटिव्ह टेक्स्ट आपण आपल्या प्रोग्राममध्ये प्रोव्हाइड केलं आहे. ठीक आहे. डिपेंड ऑन यू तुम्ही मल्टिपल हायपरलिंक किंवा एरिया टॅग तुम्ही सिंगल प्रोग्राममध्ये इन्सर्ट करू शकतात. देन परत आपण काय केलं, एरिया टॅग आपण डिफाईन केला. त्यात HCC बोर्ड नावाचं एक आपण काय केलं आहे, जस्ट URL प्रोव्हाइड केलेलं आहे, महाराष्ट्र बोर्ड 12वी एक्झामचं. ठीक आहे. त्यासाठी काय केलं, शेप जस्ट पॉलिगॉन दिलेला आहे. ठीक आहे. जी काय शेप दिसेल तुम्हाला इमेजचा वगैरे तो दिसेल तिथं, किंवा ती जी काही साईट असेल ती ओपन होणार. ठीक आहे. देन बॉडी सेक्शन आपण क्लोज केला.
HTML आपण क्लोज केला. मॅप आपण इथं ओपन केला होता, सो इथं क्लोज झाला आहे तो. आपण इथं मॅप ओपन केला होता. ठीक आहे. इथं काही आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. इन द अबाव प्रोग्राम greatwallchina.html इज अ लोकल फाईल क्रिएटेड ऑन द मशीन. ओके, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जी काही फाईल आहे आपली ग्रेट वॉल चायना नावाची, ठीक आहे, ती ऑलरेडी आपल्या मशीनवर तुम्ही क्रिएट केलेली असेल. जी काही क्रिएटेड फाईल असेल, ठीक आहे, क्रिएटेड फाईलचाच तुम्हाला URL किंवा नेम इथं प्रोव्हाइड करायचा आहेच. म्हणजे जी काय तुमच्या मशीनला ऑलरेडी आहे तेच नेम इथं द्यायचं. मशीनला तुमच्या दुसरी फाईल असेल, तुमच्या कॉम्प्युटरला तुम्ही दुसरी फाईल असेल नेम, आणि इथं प्रोव्हाइड करताना जर नेम तुम्ही दुसरं टाकलं तर तुमचा प्रोग्राम रन होणार नाही. जे काही विद्यार्थी कॉम्प्युटरवर हे प्रोग्राम करतात त्यांनी हा प्रोग्राम करून बघा. काय प्रॉब्लेम आला तर विचारा. ठीक आहे, सिम्पल आहे प्रोग्राम, काय एवढा अवघड नाही आहे. जरा कोऑर्डिनेट्सचं कन्फ्युजन होईल तर प्रत्येकाने एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घेण्यासाठी W3 स्कूल किंवा यूट्यूब रेफर करा. ओके. नाव इनलाईन फ्रेम इन HTML5 हे आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. आज आपण इथंच थांबूया. हॅव अ नाईस डे. गुड बाय. अँड कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाने प्रेझेंटी इन्सर्ट करा. ते प्रेझेंटी जे काही कमेंट बॉक्समध्ये आहे मी ते डेली चेक करत असते, किती लोकांनी विजिट केले, किती लोकांनी प्रेझेंटी दिली आहे म्हणून. सो आता एक्झाम पण आपली जवळ आहे, सो ऑल द बेस्ट. प्रत्येकाने स्टडी करा. ओके. हॅव अ नाईस डे. गुड बाय. थँक्यू.